गणपती जवळ आले की कोकणातले वाघ आणि वाघीण मुंबईतून फरार होतात. गणेशोत्सवात सोशल मीडियावर हाच ट्रेंड जोरात वाजवला जातो. आम्ही कोकणचे वाघ, किती ट्रॅफिक असू दे, रस्ता खराब असू दे, आम्ही गावी जाणारच. पण थांबा, जरा शांतपणे विचार करा. कसले वाघ आणि कसली वाघीण? अरे, खड्ड्यांनी चाळण झालेल्या रस्त्यांवर तासनतास मेंढरांसारखं ट्रॅफिकमध्ये अडकून पडणारा वाघ असतो का? ट्रेनच्या टॉयलेटच्या बाहेर उभं राहून अत्यंत हाल सोसत प्रवास करणारा वाघ असतो का? आणि ज्या रस्त्यावर फक्त खड्डे आणि मृत्यूचे सापळे आहेत, त्या अपूर्ण रस्त्यासाठी खिशातून 100-400 रुपयांचा टोल गुमानपणे काढून देणारा वाघ असतो का? नाही, हा पराक्रम नाही, हा आमचा लाचार स्वाभिमान आहे. कारण खरा वाघ अन्याय बघून डरकाळी फोडतो, गप्प बसून सहानुभूतीची भीक मागत नाही. कोकणवासियांनो, सणाच्या तोंडावर तुमच्यावर आणखी एक भयंकर चाबूक मारला गेलाय. सिंधुदुर्गातील ओसरगाव टोलनाक्यावर टोल वसुली सुरू झाली आहे. रस्त्याचं काम पुरतं रखडलेलं असताना, खड्ड्यांचे साम्राज्य असताना हा टोलचा दरोडा थेट तुमच्या खिशावर टाकला जातोय. पण आपल्याला काय, आपण तर वाघ आहे. आता जरा या मुंबई गोवा महामार्गाची काळी पत्रिका बघा. मुंबई गोवा महामार्गाच्या रुंदीकरणाचा प्रस्ताव 2011 आला आणि प्रत्यक्ष कामाला 2014 गती मिळाली. आज आपण 2026 उभे आहोत. गेली 15 वर्ष एकाच महामार्गाचं काम सुरू आहे. जगात या 15 वर्षात तंत्रज्ञान कुठच्या कुठे गेलं, देश बदलले, पण आमच्या अवघ्या 471 किलोमीटरचा रस्ता 15 वर्षात पूर्ण होऊ शकला नाही. एका दशकाहून अधिक काळ लोटला. या गणपतीला रस्ता चकचकीत देऊ अशा घोषणांचा सुकाळ झाला, पण प्रत्यक्षात मात्र खड्डे, धूळ, अपूर्ण पूल आणि अपघात होतच राहिले. दरवर्षी गणेशोत्सवात कोकणकर काय भोगतो? ट्रेनची तिकिटे काही सेकंदात फुलं होतात. मग सुरू होतो मानवी कोंडमारा. उत्तर प्रदेश किंवा बिहारला जाणाऱ्या गाड्यांमध्ये जशी गर्दी आणि हाल दिसतात, अगदी तशीच परिस्थिती कोकण कन्या किंवा मांडवी एक्सप्रेसमध्ये पाहायला मिळते. प्रवाशांना मेंढरांसारखं कोंबलं जातं आणि तसाच प्रवास करावा लागतो. आणि जे स्वतःच्या गाडीने रस्त्याने निघतात, 5 ते 6 तासांच्या प्रवासासाठी त्यांना 15 ते 20 तास ट्रॅफिकमध्ये अडकून पडावं लागतं. मे महिन्यात खारपाटा टोलनाका सुरू केला आणि आता ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर ओसरगाव टोलनाका. सरकार आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला हे माहीत आहे की कोकणकर किती त्रास झाला तरी बोलणार नाही. किती ट्रॅफिक असू दे, मी गावी जाणारच, असं म्हणून आपण स्वतःच्या हतबलतेवर पांघरून घालतो आणि हेच प्रशासनाला फावतं. काँक्रीटने उखडलेले रस्ते, अपूर्ण पूल, दरवर्षी जाणारे निष्पाप लोकांचे बळी आणि तरीही आपल्यावर लादलेला हा अव्वाच्या सव्वा टोल, हा भुर्दंड आपण गप्पपणे का सहन करायचा? आता वेळ आली आहे स्वतःच्या मनाला विचारण्याची. आपण फक्त सोशल मीडियावर रील बनवण्यापुरते वाघ आहोत की स्वतःच्या हक्कासाठी आणि रस्त्यासाठी लढणारे खरे वाघ आहोत? काम आधी पूर्ण करा, खड्डे आधी भरा आणि मगच टोलचा धंदा मांडा. हा सवाल जोपर्यंत आपण प्रत्येक नेत्याला, लोकप्रतिनिधीला आणि प्रशासनाला विचारत नाही, तोपर्यंत आपल्याला असंच लुटलं जाईल. जागे व्हा कोकणवासियांनो, सण आनंदाने साजरा करा, पण रस्त्यावर उतरून आपला हक्काचा जाब विचारायला विसरू नका.